हॅलो नमस्कार. शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, ही ग्राम विकास शिक्षण संस्था पदावट संचालित विवेकानंद हायस्कूल पडावट तालुका सिंदखेड जिल्हा धुळे या अल्पभाषिक 100% अनुदानित शाळेमध्ये खालीलप्रमाणे शिक्षण सेवक भरणे आहे. त्यापैकी पहिलं पद आहे शिक्षण सेवकाचं DTED TET किंवा CTET उत्तीर्ण पाहिजे एक पद, आणि शिक्षण सेवकाचं दुसरं पद आहे BA BEd किंवा BA BPEडचं एक पद. TET पेपर 2 अनिवार्य आहे. याची मुलाखत दिनांक 30/5/2026 रोजी सकाळी 8 वाजता विवेकानंद हायस्कूल इथे आहे, सिंदखेड धुळे. दुसरा आहे MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी एकंदरीत जवळपास 20 ते 25 पदांची भरती आहे. तिसरी आहे विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ यशवंतनगर चिखली. इथे त्वरित पाहिजे सहाय्यक शिक्षक MSc BEd TET भौतिकशास्त्र रसायनशास्त्र एक पदे. दुसरा आहे BA MA मराठी हिंदी इंग्लिशसाठी पदे आहेत. या ठिकाणी तुम्ही जा आणि अर्ज करा. 1/7/2026 मुलाखत या ठिकाणी, आणि मुलाखत वेळेवर द्या. हे तुम्हाला सांगतो, हे अनुदानित माध्यमिक शाळा आहे. या ठिकाणी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळामध्ये तुम्ही आवर्जून जा. नंतर आहे कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे संचालित. हे विविध शाळांकडील माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाकडे खालील पदे भरणे आहे. बघा, ज्योतिर् विभागाचे सहाय्यक शिक्षकाचे MSc BEd भौतिकशास्त्र रसायनशास्त्र याचे प्रत्येक एक पद. माध्यमिक विभागामध्ये सहाय्यक शिक्षक स्कॉलरशिप शिक्षक आणि वसतिगृह याचे पूर्णकालीन एक पद आहे. BSc BA आणि BA BEd असे शैक्षणिक क्वालिफिकेशन मागितलं. नंतरचा मेसबाईचं नंतर आहे श्री वारणा विद्यालय वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. या ठिकाणी सुद्धा अनेक पदे आहेत. प्राथमिक शिक्षकाचे इंग्लिश मराठी गणितसाठी HSc DTED आहे 3 पदे. नंतर उच्च माध्यमिक प्राथमिकसाठी गणित विज्ञान संस्कृत मराठी संस्कृत हिंदी इतिहास याचे गणित विज्ञानचे 5 पदे. MA BEd 2 MA BEdचं 1 आणि MA BEdचं 1 असे एकंदरीत 9 पदांची भरती आहे. हे मुलाखत वेळ सकाळी 9 वाजता आहे आणि 31 मे 2026 मुलाखत या ठिकाणी. तर हे अर्ज पाहून घ्या आणि तुम्ही हजर राहा. नंतरची जाहिरात आहे रॉयल इंग्लिश मिडियम स्कूलची. हे इंग्लिश मिडियमची तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील जाहिरात आहे. तुम्ही या ठिकाणी जाहिरात जे असेल ते पाहून घ्या. तिकडल्या लोकांनी या ठिकाणी अप्लाय करा, कारण 416 पदांची जाहिरात आहे आणि फ्रेशर्स कॅन बी अप्लाय असं त्यांचं म्हणणं आहे. तर फोन नंबर दिलेला 9822865012 या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. नंतरची येणारी महत्त्वाची आहेत तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी अल्पशा उदाहरणाद्वारे सांगतो आहे. ही पद्मश्री वसंतराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुडगावची आहे. 8 नावाचं इन्स्टिट्यूशन आहे. या ठिकाणी प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसरच्या अनेक जागा आहेत वेगवेगळ्या विषयासाठी. तुम्हाला इच्छुक असेल तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. सॅलरी पण तुम्हाला व्यवस्थित ॲज पर AICTE DTE डॉक्टर BAT म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी याच्या नावानुसार तुम्हाला पगार दिला जाईल, वेतन दिलं जाईल, आणि सर्व ब्रँचेससाठी लॅब असिस्टंटच्या जागा आहेत. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. विशेष करून तुम्हाला सांगतो, या ठिकाणी 8 नावाचं इन्स्टिट्यूशन असल्यामुळे तुम्हाला वेतन चांगलं मिळू शकते. नंतरची येणारी जाहिरात आपण ते पाहणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं लक्ष द्या. हे आहे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली. या ठिकाणी पदशिक्षण दिलेलं आहे. प्री प्रायमरी सेक्शन टीचर 2, प्री प्रायमरी अप्पर प्रायमरी जे आहे, प्रायमरी आणि अप्पर प्रायमरी सेक्शन, म्हणजे असे अनेक एकंदरीत पद्धती दिलेल्या आहे किंवा शिक्षकांची जी माहिती दिली त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. या ठिकाणी 31/5/2026 रोजी सकाळी 10 वाजता अण्णासाहेब माळी डांगे पब्लिक स्कूल इथे तुमची इंटरव्ह्यू आहे. नंतर आहे संत जोसेफ विद्यालय जयताळा नागपूरचे एकच शिक्षक सेवकाचे पद आहे. सर्व विषय शिकवण्यासाठी BSc BA किंवा BA BEd तसेच TET CTET पास पाहिजे. वर्ग 6वी ते 8वीसाठी. याची मुलाखत आहे 17 जून 2026 रोजी बुधवारी सकाळी 8 वाजता संत जोसेफ विद्यालय जयताळे येथे नागपूर येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे. त्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आहे. ओके. हे नागपूरला या ठिकाणी एक पदाची मुलाखत आहे. नंतर जी जाहिरात आहे ती आहे सेठ फतेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. हे धामणगाव एज्युकेशन सोसायटी हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था. इथं उच्च माध्यमिक शिक्षकाचं एक पद आहे. कला आर्टसाठी ते 12वी MA इंग्लिश पाहिजे किंवा मराठी पाहिजे, किमान 50% BEd. खुल्या प्रवर्गातील पदे सर्वत्र. मुलाखत 13/7/2026. दुसरा आहे इयत्ता 5वीसाठी. तिसरं जे पद आहे 5वीसाठी. तर असे या ठिकाणी 3 पदांची जाहिरात आहे आणि 3ही पदं अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या ठिकाणी मुलाखतीला जाताना तयारी करून जा. मुलाखतीवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील, एक्स्ट्रा पण प्रश्न विचारले जातील. हे हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे, म्हणजे ते सर्व पदे खुले आहेत आणि इंटरव्ह्यू कठीण होईल. जा, अवश्य द्या.
नंतर बहुउद्देशीय आदिवासी विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचालित अल्पसंख्याक दर्जा प्राप्त श्री साईनाथ विद्यालय येवली तालुका जिल्हा गडचिरोली या ठिकाणी 2 पदे आहेत. एक शिक्षण शुल्काचा इयत्ता 9वीचा दावीकरता BA BEd मागितलं हिंदी मराठी किंवा भूगोलसाठी खुल्या प्रवर्गातील शासकीय नियमानुसार वेतन आणि सेवानिवृत्त झाल्यामुळे पद रिक्त. दुसरं आहे शिक्षण शुल्काचं पद ते BSc BEd मागितलं जीवशास्त्रामध्ये 1 पद. नंतर साईनाथ विद्यालय मक्केपल्ली तालुका चामोर्शी या ठिकाणी सुद्धा शिक्षण शुल्काचे 9वी दावीकरता 1 पद आहे. BA BEd मराठी माध्यमिक शास्त्र सामाजिक शास्त्राची खुल्या प्रवर्गातील शासकीय नियमानुसार वेतन दिलं जाईल. तर या ठिकाणी 10 जून 2026ला मुलाखत जा अवश्य द्या. नंतर महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली इथे सुद्धा एक उच्च प्राथमिक शिक्षण सेवक इयत्ता 6वी ते 8वीसाठी BA इंग्लिश लिटरेचर व BEd मागितलं. TET उत्तीर्ण पास पाहिजे. 1 पद आहे. खुल्या प्रवर्गातील पद रिक्त होण्याचे कारण म्हणजे रिटायरमेंट झाल्यामुळे किंवा सेवानिवृत्ती झाल्यामुळे. याची मुलाखत आहे दिनांक 7 जून 2026ला रविवारला सकाळी 10 वाजता मुलाखत होईल. येथे स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रासह सत्याप्रतीसह तुम्ही जाऊन मुलाखत द्या. मोबाईल नंबर दिलेला पाहून घ्या. नंतरची जाहिरात आहे या ठिकाणी बघा. मातृसेवा संघ नागपूरचे विशेष शिक्षक आहे S10 आणि पदसंख्या 4. दुसरा मानद वैद्यकीय अधिकारी एकत्रित मानधन आहे 10,000 1 पद आणि काळजी वाहकाचं S1 आहे 1 पद आहे. इयत्ता 4थी उत्तीर्ण पाहिजे. तर हे जे आहे नागपूरचे या ठिकाणी प्रवर्ग पण दिला आहे. प्रवर्ग दिला आहे भजक आर्थिक दुर्बल सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग. तर असे जे दिलेलं आहे हे राखीव प्रवर्गातील काही जागा दिलेल्या आहेत. हे तुम्ही पाहून घ्या. आणि हे मात्र जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी अशासाठी दाखवतो की तुम्ही आवर्जून या ठिकाणी अप्लाय करा आणि मुद्दा म्हणून तुम्ही या ठिकाणी जाहिरातीला अनुसरून मुलाखतीला समोर जावे. नंतरची जाहिरात पाहूया. ही आहे JNS इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव गव्हर्नमेंट रिकग्नाइज CBSE पॅटर्न आहे. या ठिकाणी सुद्धा 20 ते 25 पदांची जाहिरात दिसते आपल्याला. हे जाहिरात तुम्ही पाहून घ्या. फोन नंबर 22 दिलेला आहे. ओके. स्पोर्ट्स टीचर, प्रायमरी टीचर, सेकंडरी टीचर्स, अकॅडमिक कोऑर्डिनेटर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, फाउंडेशन इतर विषयांसाठी सुद्धा पिऊन्स, ड्रायव्हर, सेक्रेटरीसाठी सुद्धा यांनी ही जाहिरात दिलेली आहे. ही जाहिरात तुम्ही अवश्य पहा आणि मुलाखतीला हजर राहा. कारण या ठिकाणी गेले तर तुमचाच फायदा आहे आणि तुमचा फायदा तुम्ही सोडू नका. ॲट्रॅक्टिव्ह सॅलरी आहे. इंटरव्ह्यू ऑन सॅटर्डे 30 मे 2026ला मुलाखत आहे. वेळ सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत तुमची या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाईल. या ठिकाणी नंतरची येणारी जाहिरात आहे ही सिनियर कॉलेजची असली पाहिजे. कारण काही ठिकाणी खूप सारे पदं दिलेली आहेत. तर बघा संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावतीची आहे. श्रीमती MP कोठारी महिला नंदुरा डिस्ट्रिक्ट बुलढाणा या ठिकाणी जाहिरात आहे. ही जे आहे फार नॉन ग्रँड कोर्सेस किंवा प्रोग्रामसाठी ही जाहिरात त्याने दिलेली आहे. प्रत्येकी 2-2, 3-3 पदासाठी जाहिरात दिलेली आहे. काही ठिकाणी एकल पदे आहेत. इंग्लिश, मराठी, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बॉटनी, कम्प्युटर सायन्स, फिजिक्स, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशलॉजी, इकॉनॉमिक्स, कॉमर्स अशासाठी आणि फिजिकल एज्युकेशनसाठी सुद्धा 1 पद आहे. लायब्ररीसाठी सुद्धा 1 पद आहे. तर असे जे पदाचे जाहिराती आहे हे सध्या नॉन ग्रँटेड कोर्सेससाठी आहे. त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. पण फार इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्टसुद्धा त्यांनी दिलेला आहे. जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते त्याला झूम करून पाहा. आणि मित्रांनो या ठिकाणी सुद्धा अप्लाय करा. सिनियर कॉलेजला एलिजिबल असणाऱ्यांनी या ठिकाणी अप्लाय करावे. नंतरची जाहिरात आहे. गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगावची आहे. स्टाफ रिक्वायरमेंट बनते. प्रायमरी, सेकंडरी, स्पोर्ट्स, फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह. आणि या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. कधी 3 पदं, कधी 1 पद असं त्यांनी माहिती दिलेली आहे. हे पेपरला पाहून घ्या. 27 मे 2026ला हे सर्व जाहिराती तुम्हाला मी सांगितले आहे. ह्या सर्व जाहिराती लोकमत वृत्तपत्र यामध्ये दिनांक 27 मे 2026ला आलेल्या आहेत. या ठिकाणी माझ्या यूट्यूबचा फायदा घेऊन तुम्ही या ठिकाणी मुलाखतीला हजर राहा. तुम्हाला नक्कीच नोकरी के जॉब मिळणार. नंतरची जाहिरात आहे. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी प्रिन्सिपलची एक जाहिरात आहे. मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो जर कोणी प्रिन्सिपलला पोस्टसाठी एलिजिबल असेल तर त्यांनी या ठिकाणी अप्लाय करावं. हे वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे A+ असं त्यांना ग्रेडेशन झालेलं आहे आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. त्यामुळे या ठिकाणी पेमेंटसुद्धा चांगला दिला जाईल. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9764996979. ऑनरेबल सेक्रेटरी यांच्या नावे जाहिरात आलेली आहे. हे मुंबई मेन्सला आलेली जाहिरात होती 27 मे 2026 रोजी.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जाहिरातीचा तुम्हाला परिचय दिलेला आहे. शेवटची जाहिरात पाहूया. शेवटची जाहिरात हे आपली JD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, हे सुद्धा ऑटोनॉमस कॉलेज आहे. तर ही जाहिरात जी आपण या ठिकाणी दिलं आहे, या ठिकाणी सिनियर कॉलेजची पात्रता किंवा सिनियर कॉलेजला लागू इच्छिणारे जे असेल त्यांची पात्रता पूर्ण झाली असेल त्यांनी या ठिकाणी अप्लाय करावा, एवढंच मी सांगू शकतो मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अधूनमधून महत्त्वाच्या जाहिराती घेऊन येत असतो. याआधी आपण कंटिन्यू जाहिराती टाकायचो, पण आता या ठिकाणी मला वेळ अपुरा मिळत असल्यामुळे किंवा वेळ पूर्ण मिळत नसल्यामुळे मी तुम्हाला हप्त्यातून एकदा किंवा दोनदा जाहिराती टाकत असतो. त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या आणि जे इच्छुक असेल त्या इच्छुकांनी या ठिकाणी अप्लाय करा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.